तर आपण बघणार आहोत आज केतन अग्रवाल याचा अपघात होता की मृत्यू होता. तर सात मैत्रीची या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब व एक लाईक करायला विसरू नका. तर बघा, चैतन अग्रवाल हा 24 वर्षांचा तरुण होता, व्यावसायिक होता आणि बऱ्याच थोडक्या म्हणजे कमी वयात त्यानं भरपूर काही कमवलं होतं आणि परदेशात शिक्षण पूर्ण करून आलता आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्न जमवलं होतं सिया गोयल हिच्याशी. आणि नोव्हेंबरमध्ये लग्न सुद्धा होतं. त्याच्यासाठी बघा प्रचंड भरपूर खर्च पण केलता आणि शाही विवाह सोहळा जयपूर पॅलेस मध्ये होणार होता त्यांचा. 17 कोटीचा पॅलेस बुक केलतं. पाहुण्यांची सोय राहण्यासाठी बघा म्हणजे 2 विमान बुक केलती त्यासाठी. घरात लग्नाची तयारी चालू असताना असं नाही चौघडे सगळं असं छान वातावरण असताना बघा हे असं दृश्य घडलं अनपेक्षितपणे. ही खूप मोठी गोष्ट आहे, वाईट झाली ही. आणि बघा सियाने सांगितलं की केतनला आपण दोघ जण बाहेर जाऊया कारण तिचा बर्थडे होता 19 जूनला आणि ते बाहेर पण गेले बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि लोहगडावर तिचा हट्ट होता जाण्याचा, लोहगडावर पण गेले आणि फक्त आपण दोघं जायचं असं तिनं सांगितलं केतनला आणि दोघच गेले आणि केतन फोटो काढताना दरीत कोसळला. तर बघा ही अपघात आहे का मृत्यू आहे आपण बघणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, हा अपघात नसून मृत्यू आहे का काय आहे का घडवून आणलेले एक प्लॅनिंग नुसार मृत्यू आहे? पूर्ण ॲक्युरेट पूर्ण प्लॅनिंग करून केलेली हत्या, पण ही निदर्शनाला आलीच नसती. जर लोहगडावर जर सीसीटीव्ही नसते, तर सीसीटीव्ही कॅमेरे नसते, तर ही निदर्शनाला आलंच नसतं. सियानं सांगितलं की चला माझं बर्थडे सेलिब्रेशन करायचं, आपण लोहगडावर ट्रेकिंगला जाऊया. ट्रेकिंगला येताना खरं तर ती दोघं ट्रेकिंगला आलीच नव्हती, तिनं तिचा मित्रालाही सोबत ट्रेकिंगला आणलं होतं. आणि ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनात कधी आली माहितीये का, ज्यावेळेस ती सीसी फुटेजमध्ये ज्यावेळेस ते हे दोघं म्हणजे पहिल्यांदा लोहगड सुरुवात चढायला त्यांनी चालू केली, त्यावेळेस ते बाजूला ती मुलगा होता. पावसाळा नसताना पण त्यानं पूर्ण स्वतःला झाकून घेतलं होतं. कानात हेडफोन वगैरे सगळं होतं, म्हणजे पूर्ण त्याचं चेहरा न दाखवायसारखं, म्हणजे त्याचं ते सगळं त्याचं ते वेशभूषा होती. तिथं पोलिसांनी नोटीस केलं. सुरुवातीला पोलिसांना काय वाटलं नाही, पण नंतर लोहगडावर जसं गड चढत होते त्यावेळेस त्या बऱ्याच फुटेजमध्ये त्यांना तो मुलगा आढळला. त्यावेळेस पोलिसांचा संशय आवर्जून बळावला की म्हणजे ही खरंच आत्महत्या आहे की हत्या आहे. मग त्या दिशेने पोलिसांनी आणखीन तपास चालू केला. त्यांचं कॉल रेकॉर्ड तपासण्यात आलं. त्यावेळेस पोलिसांच्या निदर्शनाला आलं की चेतन अग्रवालनं ही आत्महत्या त्याचं ते म्हणजे अपघात झालाच नाही. त्याची ती हत्या केली ही पोलिसांच्या निदर्शनास आलं. आणि सियाचं म्हणणं काय होतं, लोहगडावर आम्ही गेलो. आम्ही लोहगडावर गेल्यानंतर चेतन सेल्फी घेत होता. मी ज्यावेळेस पाठीमागे होते त्यावेळेस चेतनचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. आणि त्यावेळेस तिने ते जाऊन त्या लोहगडावरील सुरक्षा रक्षकांना सांगितलं असं असं झाले. आणि जवळजवळ 2 तास त्या रेस्क्यू टीमनं 2 तास म्हणजे ते हे केल्यानंतर पूर्ण स्वतःच तपास केल्यानंतर त्याला ते सापडल्यावर त्याने त्या ट्रेशरवर घालून त्याला आणलं. इथपर्यंत म्हणजे सगळं ॲक्युरेट प्लॅनिंग केलं होतं, पण ते पूर्ण चुकीचं होतं. असं घडायला न पाहिजे. तिनं स्पष्ट नकार देता आला असता तिला, पण तसं न करता पण डायरेक्ट हत्येसारखं पाऊल उचललं तिनं. साधी सोपी गोष्ट आहे सांगा. जर तिनं नकार दिला असता, त्याला सांगितलं असतं नाही माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे, तर ती ऐकलं असतं ना की त्यानं. पण एवढी मोठी तिची हिंमत, म्हणजे तिची किती हिंमत बघा की खून करणे इतपत धाडस. बघा बरोबर महाराष्ट्रात किती म्हणजे हा लोकांचं चाललंय काय आजकाल, खून करणं म्हणजे साधी गोष्ट वाटली लोकांना, त्याचा साधी विचार सिंपल तरी अहो, कसला सुद्धा. इतकं उच्चभ्रू घराण्यातल्या ज्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही अशा लोकांनी असं, ठीक आहे गरिबीला कंटाळून एखादं म्हणजे त्याच्या आयुष्यात कुठल्या तर गोष्टीची कमी आहे म्हणून एखादं गरीब ते पाऊल उचलतंय, किंवा एखादं त्याला भाग पडतंय एखादे तसं करण्याला. पण ह्यांना कशाचीच कमतरता नसून पण इतका म्हणजे राग, इतका द्वेष मनात निर्माण होणाऱ्या जोडीदाराविषयी की तिनं त्याचं त्या हत्येचं. आणि कट तर भयंकर किती गडावर, म्हणजे त्यांचं प्लॅनिंग खरंच ॲक्युरेट होतं. खरंच तिला मानायला पाहिजे बरं का. म्हणजे इतकं डोकं तिनं भारी चालवलं. जर गडावर सीसीटीव्ही फुटेज नसत्या, बहुतेक मला वाटतं तिच्या डोक्यात हे विचार आलाच नसतं. सीसीटीव्ही जर तिच्या डोक्यात हे आला असतं तर तिनं असं पाऊल उचललं नसतं. पण इतकं ॲक्युरेट टायमिंग तिने साधलं. अहो पण हिच्या स्वार्थासाठी एखाद्या तरुण मुलाचा जीव गेला की, पण झालं की, पण हिच्या पण बरोबर स्वप्नांचं आहे. सगळं इतक्या हे हा झालं आणि हिच्या त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर हिनं करूनच घेतला. सोबत त्याचा जीव पण घेण्याइतपत म्हणजे हिचं धाडस झालं. त्यानं किती स्ट्रगल करून परदेशात जाऊन शिक्षण घेऊन येऊन स्वतःच्या वडिलांचा कारभार सांभाळत होता तो. नकार दिला असता तर त्याला पण भेटलीच असती कुठली तर.
पण अहो इतके आपल्या समाजात मिसळत आपल्यासारखी सर्वसामान्य एखादी साधी छोटी जर गोष्ट करायची म्हणलं तर चूक तर किती विचार करते बघा. आणि ही तर उच्च घराण्यातली असा घाणेरडा विचार करू शकते ही गोष्टच पचायला अवघड आहे बरं का. पचायला अवघड आहे. तिच्या तिच्या घराण्यावर, तिच्या कुटुंबावर म्हणा किंवा ह्याच्या कुटुंबावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. एवढं सेलिब्रेशनचं वातावरण, इतकं म्हणजे इतकी लग्नाची तयारी करून म्हणजे अचानक ह्या बातमी कळणं कुटुंबाला म्हणजे दोन्ही कुटुंबासाठी किती म्हणजे धक्का पचवण्यासारखी गोष्ट आहे. करणार करून जाते. सुरुवातीला हम्म. सुरुवातीला सगळ्या निदर्शनास सगळ्यांच्या हीच आलं की चैतनचा खरंच पाय घसरून मृत्यू झालाय काही. कारण ऑल महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला हेच आपल्याला कळलं होतं की नाही खरंच असं घडलं असेल. कारण गडावर किती घसरणाऱ्या, किती निसरड्या जागा असतात. खरंच असं झालं असेल. ह्यानं बिचाऱ्यानं कशाला जायचं, ह्याला दुसरी किती तर ठिकाणं फिरायला मिळली असती, पण ह्यानं तिथंच का गेला, असं पण लोकांना वाटलं असेल, पण मोठ्या लोकांचं. अजून एक गोष्ट समजली की तिचा हट्ट होता की सिंहाचा की ती म्हणली की त्यांना की आपण दोघच फक्त जाऊया म्हणजे ही पुरेपूर पूर्ण प्लॅनिंग करूनच केलेलं. प्लॅनिंग पूर्ण तिच्या मनात तिकट तिनं शिजवला, पूर्ण त्याला कसा अंजाम द्यायचा ते सगळं तिनं ठरवूनच केलं होतं. पण मला वाटते कुठं तर कुटुंबाने ह्या गोष्टीला नकार जर दिला पण असता. कुठं तर ह्याला पण आई वडील पण जबाबदार असू शकतात बघा मला असं वाटतंय. कारण मुलीची आवड निवड ती तिला पसंत आहे का नाही ही आई वडिलांनी विचारायचं आई वडिलांचं काम आहे हो. आणि जिथं मुलीची आवड नाही तिथं जबरदस्ती करून उपयोगच नाही मग असं कृत्य घडते मग नंतर मग. बरोबर आहे, पण कसं माहितीये का, आता सध्याचा कल्चरचा विचार केला, आता सध्याची जर विवाह संस्थेचा आपल्या जर नियम बघितले तर अगोदर मुलाला किंवा मुलीचीच पसंत लक्षात घेतली जाते. जर मुलगा किंवा मुलगी विवाहाला हो म्हणत असली तरच आजकालचे विवाह ही म्हणजे होत आहेत. आणि हे तर इतकं मोठे म्हणजे इतके प्रगत, इतके नावाजलेले, इतकी मोठी लोक म्हणल्या म्हणजे शक्यच नाही की तिला विचारलं नसेल किंवा तिचा नकार होकार घेतला नसेल. अहो तिनं पण होकारच दिला असेल ना. होकार दिला पण आई वडिलांचा कसला असा दबाव असू शकते की तिनं मनात नसून तरी सुद्धा नाही म्हणू शकली नाही असा कसा दबाव असू शकते. आणि आई वडिलांचं आणि मुलांचं नातं तर एका मित्रमैत्रिणीसारखं असावं लागतंय ना. असं मुलांनी आई वडिलांना काय विचारायचं म्हणलं की कुठं दबकलं पाहिजे कुठं भीतीनं वाटली पाहिजे. सहज मित्रमैत्रिणीसारख्या गप्पा मारल्या पाहिजे आणि असं काही ज्या मनात भीती होती की ती आई वडिलांना नको म्हणण्या इतकी साधी सोपी गोष्ट आहे. बरोबर. आणि आजच्या जगात तर म्हणजे नाही म्हणणं, विरोध करणं, तसं कसं आहे माहितीये का, सगळे विचार, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे ना. मुलगी आपल्या आईला वडिलांना म्हणू शकते, नाही म्हणू हम्म. शकते, किंवा मला शक्य नाही त्याच्यासोबत विवाह करणं, हे साधं अहो सिंपल विचार आजकाल होतं. आजकाल बघा स्वतःच्या मनाच्या पसंतीनं मुली मुली म्हणजे ही करायला लागल्या लग्न करायला लागल्या आणि हिनं तर सहज म्हणू शकली असते. अहो खेड्यानीच बघा तुम्ही हम्म. खेड्यानीच बघा स्वतःच्या पसंतीनं मुली आणि आंतरजाती विवाह पण करायला लागले त्या जात आणि तर पात न हो बघता. आणि ही तर सगळं आहे ह्या मुलाकडे कशाची कमी दिसायला देखणं हाय उच्च घराण्यातल्या हाय जॉब आहे त्याला सगळं सगळं किती म्हणाल तितकं प्रॉपर्टी आहे तरी सुद्धा हिला ही म्हणजे ही नको असा नवरा म्हणजे बघा कसं वाटतंय तुम्हाला. हम्म? एवढ्या प्रसंगावरून एकच लक्षात येते, तुम्हाला सांगते, कुटुंबाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. त्या हम्म? मुलीच्या कुटुंबाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मुलगा आयुष्यातून निघून गेला. ह्या सगळ्याच काहीच उपयोग नाही हो. काहीच नाही फक्त एक गोष्ट तिनं नाही जर म्हणली असती ना सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. पण नाही आजकालच्या मुलींचा विचारच वेगळा आहे. वेगळं म्हणजे काय विचारू नका, एवढं सगळं करताना विचार करायला पाहिजे होता. तर आपण मैत्रिणींना विचारूया की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला तर मग पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया चला बाय बाय.